भरपूर मित्रांना अजून देखील माहीत नाहीये की पिक्सल लॅबमध्ये फॉन्ट कशा प्रकारे ऍड केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे की पिक्सल लॅबमध्ये आपण कशा प्रकारे फॉन्ट ऍड करू शकतो. आपण आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे आणि इथे आपल्याला हा सुरुवातीला इंटरफेस पाहायला भेटतो. त्याच्यानंतर इथे ए वरती क्लिक केलं म्हणजे टेक्स्ट वरती क्लिक केलं की इकडे आपल्याला फॉन्ट हा ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतो. हे पिक्सल लॅबने दिलेले आपल्याला फॉन्ट आहे. त्याच्यानंतर हे आपले माय फॉन्ट जे मी ॲड केलेले आहेत. तर जर समजा तुम्हाला बल्कमध्ये एखादे फॉन्ट ॲड करायचे झाले तर तुम्ही येथे फाईलचं चिन्ह तुम्ही बघू शकता. या फाईलच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही बल्कमध्ये करू शकता. पण जर तुम्हाला सिंगल फॉन्ट करायचा असेल तर इथे या फाईलच्या शेजारीच आपल्याला टी फाईलचा आपला ऑप्शन भेटतो. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉन्ट आहे तो तुमच्या कोणत्या फोल्डरमध्ये असेल तर तिथे तुम्ही आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉन्ट ॲड करायचा. आता माझ्याकडे एक फॉन्ट आहे तो डाउनलोड केलेला आहे आणि माझ्या डाउनलोड फोल्डरमध्येच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर इथं हे भरपूर असे फॉन्ट पाहायला भेटतात. आता मला हा मोदक नावाचा मोदक फॉन्ट आहे हा मला आपल्या पिक्सल लॅबमध्ये ॲड करायचा आहे. तर इथे हे रकाने तुम्ही बघू शकता स्क्वेअरमध्ये आपल्याला इथे जस्ट सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथे ॲड सिलेक्टेड म्हणायचं. याच्यानंतर आपल्याला इथे आपला हा फॉन्ट ॲड झालेला. आता फक्त आपल्याला चेक करायचं की आपला हा फॉन्ट कुठे ॲड झालेला आहे. 100% याच्यात ॲड होतो बऱ्यापैकी. इथे खालच्या साईडलाच ॲड होता. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा फॉन्ट ॲड झालेला आहे. आता इथे मी बॅकग्राऊंड चेंज करतो आणि इथे तुम्ही बघू शकता आपला हा फॉन्ट इथे ॲड झालेला आहे. तुम्हाला मी दाखवतो आता कशा प्रकारे हा फॉन्ट आहे. मराठी फॉन्ट आहे आणि नक्कीच तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये फॉन्ट ॲड करू शकतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला अजून देखील आपल्या तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला जर फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका. हे आपलं अकाउंट आहे, इथे नक्कीच फॉलो करा आणि ह्या अशा प्रकारे आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये फॉन्ट ॲड करू शकतो. अजून देखील मित्रांनो तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाकी बैलगाडा शर्यतीचे आपण लवकरच बिनजोडचे आपण PLP तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळं नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.